नमस्कार मंडळी, कसे आहात? बरे आहात ना? माझं नाव क्षितिज जुनारी आणि स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल गाव गझालीवर. मित्रांनो, आज आहे रविवार आणि आज आहे संकष्टी चतुर्थी. आमच्या घरी खरं तर उपवास असा कोणाचा नसतो. बागेमध्ये भाऊजींचा उपवास असतो. पण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी काहीतरी रात्रीच्या जेवणामध्ये गोड करण्याची पद्धत ही बरीच वर्ष आमच्या घरी पाळली जात आहे. आणि आज आई म्हणाली, सकाळीच म्हणालेली की आज आपण तळणीचे मोदक करूया आणि बाप्पाला नैवेद्याला तळणीचे मोदक देऊया आणि त्याच्यानंतर आपण आपलं जेवण करूया. तर म्हणालो की तळणीच्या मोदकाची एक सुंदर आणि इझी रेसिपी हे आपण तुम्हाला दाखवू शकतो आणि त्याच अनुषंगाने आज हा व्हिडिओ आपण बनवत आहोत, ज्याच्यामध्ये आपण दाखवणार आहोत तुम्हाला की एकदम सोपे असे तळणीचे मोदक हे कसे करायचे. तर चला पटकन वळूया किचनमध्ये आणि नेमकं साहित्य काय लागणार आहे हे आपण बघूया आणि त्याच्यानंतर हे मोदक बनवायची कृती जी आहे ती आपण पाहूया. चला पटापट. तर मित्रांनो, आपल्याला तळणीचे मोदक करण्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते अशा प्रकारे आहे. एका नारळाचं खवलेलं खोबरं आपल्याला लागणार आहे, पांढरा भाग जो असतो तो. त्यानंतर आपल्याला लागणार आहे 1 टीस्पून तूप. मग जेवढं आपण खोबरं घेतलेलं आहे ना त्याचा अर्धा भागाचा आपल्याला गूळ घ्यायचा आहे आणि वेलची पावडर जी आहे ना ती चवीसाठी आपल्याला लागणार आहे. आता ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याला पीठ लागणार आहे, जे बेसिकली बाहेरचा जो एक कवरिंग असणार आहे. तर ते पीठ आता इथे मळलं जात आहे. तर हे पीठ जे आहे हे आता इकडे मळायला आपण घेतलेलं आहे. तर ह्या पिठामध्ये आपण घेतलेलं आहे 1 कप मैदा, 1 कप गव्हाचं पीठ आणि साधारण 2 टीस्पून गरम केलेलं तेल आपण घेतलं आहे आणि ते मळून आता आपण घेणार आहोत. साधारण पुरीचं पीठ कसं असतं घट्ट, तशा प्रकारे आपण हे आता मळून घेणार आहोत. बरोबर मम्मी? अच्छा, त्याच्यामध्ये थोडंसं चिमूटभर मीठ पण घात. तर चला आता आपण आपले जे तळणीचे मोदक आहे ना त्याचं चून ना मम्मी चून करायला सुरुवात करू. ओके. तर पॅन आपण घेतलेला आहे गरम, त्याच्यामध्ये 1 चमचा तूप टाकलेला आहे आणि त्याच्यासाठी आपण गूळ वितळण्यासाठी हे तूप टाकलेलं आहे. ओके. तर अगोदर आपण गूळ थोडंसं ते ऑलरेडी कट करून घेतलेलं आहे, पूर्ण गुळाची ढेप अशी नाही आहे. ठीक आहे. तर ह्या गुळाचं साधारण प्रमाण जेवढं तुम्ही नारळ खवलेलं घेणार आहात ना त्याचा अर्ध हे तुम्हाला गूळ घ्यायचं आहे. हा तुम्हाला दिसतंय बघा, हे गूळ कशा प्रकारे वितळत आहे आणि आपण तूप ऑलरेडी त्याच्यामध्ये घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण ते गूळ टाकलेलं आहे आणि ते आता आपण असं थोडं हलवत राहून वितळून घेणार आहोत. लक्षात घ्या, हे गूळ जे आहे ना हे जास्त करपलं नाही पाहिजे, नाहीतर एक फक्त वितळलं पाहिजे. त्याला आपल्याला शिजवायचं वगैरे असं काही नाही आहे. आता मी ह्याच्यामध्ये खोबरं टाकणार आहे. ओके. आता आपलं गूळ हे बऱ्यापैकी गरम झालेलं आहे, वितळत आलेलं आहे. त्यामध्ये तू आता खोबरं घालतेस. आता गूळ जे आहे ते मम्मी खाली चिकटायला द्यायचं नाही ना? नाही, तुपामुळे नाही चिटकत. ओके. तर थोडीशी वेलची पावडर आपण ह्याच्यामध्ये घालायची आहे. ओके. तर बघायला गेलं की आपल्या चॅनलवरची खोबरं घेऊन केलेली दुसरी रेसिपी आहे. ह्याच्या अगोदर आपण खोबऱ्याची चून कापं केलेली, जी आपण नारळाची वडी वगैरे म्हणतो ना, तर ती केली होती. तर त्याचं आय लिंक मी वर इथे देतो. बघा आता इथे ना आपलं गूळ आणि खोबरं जे आहे ते चांगलं एकजीव झालेलं आहे. ह्याला मम्मी बरोबर आपल्याला पूर्ण शिजवून घ्यायचं आहे की फक्त सुकवून घ्यायचं, म्हणजे ते आटलं पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये आपण असं पाणी वगैरे काही घातलं नाही, खोबऱ्याचंच आणि गुळाचं जे पाणी आहे ना ते आटलं पाहिजे. तर बघा हे चांगलं असं आता चरचरतं आहे, जिचा अर्थही आहे की खोबऱ्यातला आणि गुळातला जो पाण्याचा थोडा अंश असतो तो आता कमी होत चालला आहे. नको दादा, ते बघा आता मस्तपैकी असं आपलं ना जे सारण आहे ते सुकलेलं आहे आणि थोडं आता हे आपल्याला बाजूला ठेवायचं आहे. थंड थोडं झालं पाहिजे.
तर मम्मी ते आता थंड व्हायला ताटात काढून ठेवते. मम्मी ह्याच्यानंतर आता आपण जे पीठ घेतलेलं आहे तर त्या पिठामध्ये डायरेक्टली आता हे आपण मोदक करायला घेणार. तू मोदक करण्यासाठी काही यंत्र वापरते की हातानेच पाकळ्या काढतेस? हातानेच पाकळ्या करते. ओ. तर इकडे आता आपलं सारण तयार झालेलं आहे आणि मम्मीने आता पीठ जे होतं त्याचे गोळे करून लाटायला घेतलेले आहेत. साधारण मम्मी याची साईज पुऱ्या आपण जे करतो त्या साईजचे घ्यायचे आहेत ना? ओके. तर आपण पुऱ्या ज्या बनवतो ना, तळलेल्या पुऱ्या, त्या साईजचं ते आपल्याला पीठ जे आहे ते असं लाटून घ्यायचं आहे. तर हे पीठ जे आपण घेतलेलं आहे ना, ते मैद्याचं, अर्ध मैदा आहे आणि अर्ध गव्हाचं पीठ आहे. त्यामुळे आणि प्लस आपण जरा ते घट्ट करून घेतलेलं आहे, म्हणजे ते जेव्हा आपण तळतो ना तेव्हा म्हणजे जेव्हा आपण ते तळतो तेव्हा चांगले खुसखुशीत आणि क्रिस्पी होणार. त्यासाठी ते जरा घट्ट पीठ आपण घेतो. आता सारण आपल्याला या पातीच्या मध्ये घ्यायचं आहे, बरोबर? ओके. आणि मग त्याला कळ्या करत यायच्या आहेत. ओके. कळ्या करण्यासाठी अशी काही स्पेशल टेक्निक वगैरे असं काय की सरावाने येणार? सरावाने येतं सगळ्यांना. आता हे बघा, हे अशाप्रमाणे मम्मी मस्त अशा त्या मोदकाला कळ्या करते. श्लोक तुला येतं का हे? येणार, शिकवणार. आता शिकवलं होतं ना तुला? काय नाही, बडके हाताने शिकवले ना मोदक करायला. आणि मग त्याला ते जवळ करून घ्यायचे काय? वा. हे बघा, असे सुंदर असे मोदक मम्मीने ऑलरेडी वळलेले आहेत. नाजूक अशा कळ्या, कुठल्याही मशीन किंवा आपण म्हणतो ना, काय म्हणतो का नाही त्याला आपण? साचा. हां, कुठलाही साचा न वापरता सुंदर अशा कळ्या मम्मीने काढलेल्या आहेत. आणि हातातला जो मोदक होता तो पण आता पूर्ण झालेला आहे. आणि आता अशाच प्रकारे हे जे उरलेलं पीठ आहेत, हे जे उरलेलं पीठ आहे आणि आपलं सारण आहे ना, त्याचे सगळेच मोदक आता आपण करून घेऊया. तर श्लोक पण आला आहे आमचा मोदक करायला. वा, मस्त श्लोक. दाबायचं जर असं त्याला, बरोबर. तेव्हा टाक, 2 बोटांनी घडी मारून प्रेस कर. ते बाहेर काढ. तर श्लोक त्याला नीट डोक काढ मस्तपैकी. मस्त झालं. तर मम्मी आता आपले मोदक वळून झालेले आहेत, बरोबर? सारण मस्त चांगलं त्याच्यामध्ये भरलेलं आहे. आता आपण नेक्स्ट आता त्याला तळणार आहोत, बरोबर? तर तेल आपण आधीच गरम करून घेतलेलं आहे. आता हळूच अलगद एक एक मोदक आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत आपल्या मस्त गरम तेलामध्ये. आणि गॅस एकदम फास्ट करायचा नाही आहे आपल्याला आणि एकदम मीडियम पण नाही, मीडियम आणि फास्टच्या मध्ये असला पाहिजे, बरोबर? तर कढईत जेवढे मावतात तेवढे ते तेल मोदक आपल्याला कढईत टाकायचे आहेत. तर आता आपले मोदक जे आहेत ना, ते दोन्ही बाजूनी आपल्याला मस्त गोल्डन ब्राऊन करून घ्यायचे आहेत. आणि आता साधारण एक 30-40 सेकंड झालेले आहेत. त्यामुळे ते पीठ जे आहे ना ते आता चांगलं असं शिजलेलं आहे. त्यामुळे फास्ट नाही ठेवायचा, गॅस फास्ट नाही ठेवायचा. पण आता त्याला बिंदास परतू शकतो आपण, ते फुटणार वगैरे नाही आता. ओके. आणि चांगलं ते मोदकाला पण ना ते आता असे मस्त असं खुशखुशीतपणा पण आलेला दिसतोय पिठाला आपल्या. तर दुसरा गाळ पण सुंदर असा मस्त झालेला आहे. सुंदर असं नैवेद्य आपण आपल्या बाप्पाकडे ठेवलेलं आहे.
तर मित्रांनो, देवाला आता आपण नैवेद्य दाखवला आहे आणि मुले म्हणजेच देवाघरची फुले असं म्हटलं जातं. तर देवाला दिलेल्या नैवेद्यानंतर आता श्लोकला आपण टेस्ट करायला देणार आहोत आपला हा मोदक कसा झालेला आहे. श्लोको ये, मोदक देऊया तुला एक. हे घे, दोन्ही हाताने घ्यायचं, दोन्ही हाताने घे आणि खा. टेस्ट करून सांग कसं झालंय. खा तरी अगोदर, मस्त झालंय माहिती आहे. कसं झालंय? गोड वगैरे बरोबर आहे का? आणि कुरुम कुरुम झालंय? मला पण दे बाईट एक. तर आपण पण हा मोदक जो आहे तो टेस्ट करून बघूया कसं झालेला आहे. सुंदर. आतून पण ते जे पीठ आहे जे आपण केलेलं सुंदर खुसखुशीत झालेलं आहे. आतमधलं सारण पण आहे चांगलं असं रसाळ झालेलं आहे. म्हणजे बाईट मारल्यावर ना, बाईट केल्यावर म्हणजे असं मन में लड्डू फुटावली फिलिंग येते. मस्तच. म्हणजे संकष्टी जेव्हा असते ना तेव्हा संध्याकाळच्या जेवणावरचं गोड जेवण काय असणार आहे ह्याची म्हणजे एक उत्सुकता सकाळपासून असतेच. देवाला नैवेद्य काहीतरी गोड बनवणं हे नेहमीच आम्ही करतो आणि याच प्रकारे हा व्हिडिओ तुमच्यासाठी आज आणलेला आहे, जे तळणीचे मोदक बाप्पासाठी जे केलेले आहेत. तर अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओच्या खाली लाईक बटन आहे तो प्रेस करा आणि जर चॅनलवर नवीन आहात तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. ज्याने काय होणार, जेव्हा पण आम्ही अशा नवीन नवीन गोष्टी आणि गावातल्या गजाली तुमच्यापर्यंत आणू तर ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचू शकतील. सध्यासाठी एवढंच. माझं नाव क्षितिज नारी, आपल्या यूट्यूब चॅनल गाव गजालीवरनं. पुन्हा भेटूया.